भाग तिसरा. धम्म म्हणजे काय? 1. जीवनसूचिता राखणे म्हणजे धम्म होय. भिक्खूंनो, जीवनसूचितेचे 3 प्रकार आहेत. सुचिता म्हणजे पवित्रता. देहसूचिता म्हणजे काय? जो मनुष्य हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यापासून विरत होतो, याला त्याची देहसूचिता म्हणतात. वाक्सूचिता म्हणजे काय? वाक्सूचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे. आणि मनसूचिता म्हणजे काय? मनसूचितेत भिक्षूला कामवासना झाल्याचे कळते की आपल्याला विषय कामवासना उत्पन्न झालेली आहे, आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि कोणत्या प्रकारे ती पुढे कधीही उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रा, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःख स्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते, त्याचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक सुचिता. जो काया वाचा मने पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पवित्रयुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. भिक्खूंनो, सुचितेचे 3 प्रकार आहेत. कायेची, वाचेची आणि मनाची सुचिता. कायेची सुचिता म्हणजे काय? काया सुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काम, मिथ्याचार यापासून परावृत्त होतो, याला काया सुचिता म्हणतात. वाक्सूचिता म्हणजे काय? वाक्सूचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यांच्यापासून दूर राहतो, याला वाक्सूचिता म्हणतात. मनसूचिता म्हणजे काय? मनसूचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो, याला मनसूचिता म्हणतात. सुचितेचे हे असे 3 प्रकार आहेत. भिक्खूंनो, 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीभ हिंसा, चोरी, काम, मिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढणाऱ्या मद्याचे सेवन. या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील ह्या 5 बाधा दूर झाल्यावर 4 प्रकारच्या सावधानतेचा मनात उद्भव होईल असे वागले पाहिजे. 1. भिक्षू कायेच्या विषयी कायानुपස්සना करीत विहार करतो. प्रयत्नपूर्वक प्रज्ञावान होतो. जागरूकतेने इहलोकात विद्यमान लोभ आणि द्वेष यांची जाणीव ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवून कायानुपස්සना करीत तो जीवन व्यतीत करतो. वेदनेच्या त्या केवळ वेदना आहेत असे मानून जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्तधर्म आहेत असे मानून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर नियंत्रण ठेवतो. जेव्हा साधनेतील या 5 दुर्बलता दूर होतात, तेव्हा 4 प्रकारच्या सावधानतेचा उदय होतो. भिक्खूंनो, घात म्हणजे अपयश 3 प्रकारचे आहेत. शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? कोणी जीव हत्या करतो, चोरी करतो, काम भोकासंबंधी मिथ्याचार करतो, असत्य भाषण करतो, निंदा करतो, कटू भाषण करतो, व्यर्थ बडबड करतो, हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. चित्तघात कशाला म्हणतात? कोणी लोभी असतो आणि दुष्टपणा व द्वेष करतो, हे चित्तघात होत. दृष्टीघात कशाला म्हणतात? कोणी विकृत दृष्टिकोन, चुकीचा दृष्टिकोन स्वीकारतो, तो असा की दान देण्यात,
त्याग करण्यात परित्याग यामध्ये काहीच पुण्य नाही. सदाचार आणि दुराचार याचे काहीच फळ होत नाही की त्याचे परिणामही घडत नाहीत. इहलोक आणि परलोक नाही, आई नाही की बाप नाही, आणि प्राणी स्व उत्पन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी उच्च शिखर गाठले आहे, अतिउच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळविली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडच्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या पलीकडच्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात, असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत. असे जे समजतात त्या लोकांना हे भिक्खू दृष्टिघात झाला असे समजावे. भिक्खूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टिघात या 3 घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते. हे असे 3 घात आहेत. भिक्खूंनो, लाभ 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे शील लाभ, चित्त लाभ, दृष्टी लाभ. शील लाभ म्हणजे काय? हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शील लाभ होय. चित्त लाभ म्हणजे काय? कोणी लोभी नसतो आणि तो दुष्टपणापासून दूर राहतो म्हणजे हा त्याचा चित्त लाभ होय. दृष्टी लाभ म्हणजे काय? जो अशा तऱ्हेची मिथ्या दृष्टी ठेवीत नाही की दान, त्याग, परित्याग यामध्ये काही पुण्य नाही, सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागत नाहीत, इहलोक आणि परलोक नाही, आईबाप आणि स्वउत्पन्न प्राणी नाहीत, ज्यांना या जगापलीकडे दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि ते तशी त्याची घोषणा करू शकतात, असे श्रमण आणि ब्राह्मण नाहीत. अशी मिथ्या दृष्टीची दृढ समजूत न ठेवणे म्हणजे दृष्टीलाभ. भिक्खूंनो, या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात. या 3 लाभामुळेच प्राण्याला शरीर नाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते. भिक्खूंनो, असे हे 3 लाभ आहेत. 2. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. भिक्खूंनो, 3 प्रकारच्या पूर्णता असतात. कायिक पूर्णता, वाचिक पूर्णता आणि मानसिक पूर्णता. मानसिक पूर्णता कशी असते? तृष्णा म्हणजे मनातील वाईट विचार पूर्णतः नष्ट होऊन, चित्तमळ पूर्णतः नष्ट होऊन या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे. प्रज्ञेने आसवांपासून म्हणजे तृष्णेपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत राहून सतत सद्वर्तन करणे यास मानसिक पूर्णता म्हणतात. अशा या 3 पूर्णता आहेत. आणखी इतर पारमिता आहेत आणि भगवान बुद्धांनी त्या भंते सुभूतीला सांगितल्या. सुभूती, बोधिसत्वाची दान पारमिता कशी असते? तथागत, बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो. अंतर्वस्तूचे दान म्हणजे करुणा, प्रेम, दया यांचे दान, आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधीला म्हणजे मनात उत्पन्न झालेल्या उत्तम विचारांचे स्मरण करून त्या अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. सुबोधी, बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतो आणि इतरांनाही तसे करण्यास प्रेरणा देतो. सुबुधी, बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. सुबुधी, बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत तो 5ही पारमितांच्या परिपूर्तीत अखंडपणे मग्न राहतो आणि इतरांनाही तसे करण्याची प्रेरणा देतो. सुबुधी, बोधिसत्वाची समाधी ही पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो, तथापि तो तत्संबंधी रूप लोकात परत जन्म घेत नाही.
सुबुती, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो. अशा पारमिता अंगी बाणविणे यालाच धम्माचे परिशीलन करणे असे म्हणतात. 3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धांचे वचन आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा ते अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. लौकिक म्हणजे खा प्या आणि मजा करा. जड स्वरूपाचा म्हणजे भौतिक स्वरूपाचा. योगिक म्हणजेच योग विद्येचा उपयोग करून. ब्राह्मणी म्हणजेच होम हवन आणि यज्ञाचे कर्मकांड करून. उपनिषदिक म्हणजे उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे त्या कल्पनांचे पालन करून. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. भगवान बुद्धांनी या सिद्धांताचा निषेध केलेला आहे. म्हणून निब्बाण विषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धांना कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची, व्यावहारिक स्वरूपाची, खा प्या मजा करा असल्यामुळे भगवान बुद्धांना ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाची प्राणी म्हणून प्रत्येक इंद्रियाची जी भूक असते तिचे शमन करणे या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नाही. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजेच भगवान बुद्धांच्या मते मानवाची अत्यंत हानी करणे होय. कारण इंद्रिय भुकेचे शमन करणे म्हणजे त्या इंद्रियांच्या अधिक भुकेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवन मार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने तात्पुरते सुख मिळते, परंतु त्या येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्याला येते. योगातील निब्बाणाची कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होय. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे असते आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार परान्मुख व्हावे लागते. त्याच्या वेगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही. आणि सुख मिळालेच तर ते योग चालू असेल तोपर्यंत मिळते. ते स्थायी स्वरूपाचे नसते, अस्थायी स्वरूपाचे असते. भगवान बुद्धांची निब्बाण विषयक कल्पना त्यांच्या पूर्वी असलेल्या मत प्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. जिवंतपणी या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेच्या अगदी विरुद्ध आहेत. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकाराच्या ज्वालावर निग्रह साधणे. गयत राहत असताना भगवान बुद्धांनी भिक्षूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे असतात हा आहे. ते म्हणाले, हे भिक्षूंनो, सर्वच काही जळत आहे. भिक्षूंनो, संसारातील कोणत्या वस्तू जळत आहेत? भिक्षूंनो, चक्षुंद्रिय जळत आहे, रूप जळत आहे, चक्षु संस्कार हे जळत आहेत, डोळ्याने होणारी जाणीव ही जळत आहे आणि चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक दुःखकारक अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि त्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने जळत आहेत, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म जरा मृत्यू दुःख दुर्मनस्य याप्रमाणेच उपायास आणि निराशा
या अग्नीमुळे जळत आहेत. भिक्षूंनो, श्रोत इंद्रिय जळत आहेत, शब्द जळत आहेत, घ्राणेंद्रिय जळत आहेत, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या दुःख वेदना, सुख वेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दुर्मनस्य याप्रमाणेच उपायास यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्षूंनो, प्रज्ञावान व श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विचार माळवतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते की मी मुक्त झालो आहे. निब्बाणामुळे सुख कसे मिळते? या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो. परंतु ही समजूत म्हणजे त्रिकाळ सत्य नव्हे. भौतिक समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. ज्याच्या जवळ आहे त्यांनाही आणि ज्यांच्या जवळ नाही त्यांनाही लोभामुळे दुःख मिळते. हे विचार भिक्षूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केले आहेत. भिक्खूंनो, लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतराच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद झाला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकाच्या साध्य असते ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ह्या जन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून भगवान बुद्धांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक जोरदार स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाचे अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. रागद्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. त्या माणसाला निर्वाणापर्यंत पोहोचू देत नाहीत. ज्या क्षणी मनुष्य या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमक लागतो. भगवान बुद्धांनी या विकारांना 3 वर्गात वाटून दिले आहे. पहिल्या वर्गात प्रत्येक प्रकारच्या तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात सर्व प्रकारच्या वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात सर्व तऱ्हेच्या अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिल्या व दुसऱ्या म्हणजे राग व द्वेष अग्नीचा संबंध माणसाच्या त्या भावनांशी आणि त्या दृष्टिकोनाशी आहे जो दुसऱ्यांच्या संबंधी आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी यांचा संबंध जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा उत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा माळविणे असा आहे. शब्दाच्या उत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांताला अर्थहीन आणि कवडी मोलाचा बनविला आहे. त्याला एक संपूर्ण नकोशी अशी गोष्ट बनविली आहे. ते असे म्हणतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार माळविणे म्हणजे मृत्यू असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे कोणी अग्निप्रवचनाचा
भाषेचा दृष्टीने अभ्यास करतील त्यांच्या स्पष्टपणे लक्षात येईल की निर्वाणाचा हा अर्थ मुळीच नाही. अग्निस्कंधोपम सुत्तात हे म्हटलेले नाही की जीवन जळत आहे आणि विझून जाणे मृत्यू होय. तेथे म्हटले आहे की रागाग्नी जळत आहे, द्वेषाग्नी जळत आहे आणि मोहाग्नी जळत आहे. या अग्निस्कंदोपम सुत्तामध्ये असे म्हटलेले नाही की माणसाच्या सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे नष्ट करून टाकावे. ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यातही चुकले आहेत. उदाहरणार्थ असे सांगितले आहे की जेव्हा शरीर विस्कळीत होते, संज्ञा थांबतात म्हणजे शुद्ध गेलेली असते, सर्व वेदनांचा नाश होतो, चलन वलनाची क्रिया थांबतात, चेतना एकदम गेलेली असते, तेव्हा परिनिब्बाण घडते. याप्रमाणे परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे माळविणे, नाहीसे होणे. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल एवढ्या पुरेशा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नाही. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे भगवान बुद्धाने स्वतः राधस्तवीरांना स्पष्ट करून सांगितले आहे. निर्दोष जीवनाचे दुसरे नाव निब्बाण म्हणजे निर्वाण आहे. एकदा स्थवीर राध तथागतांकडे गेले. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्यांनी विचारले, भगवान, निब्बाण कशा करीता आहे? भगवंताने उत्तर दिले, निब्बाण म्हणजे रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नीचे विझून जाणे. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष जीवनाचे मूळ निब्बाणात आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय, उद्देश आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे सर्व प्रवृत्तींचे माळविणे किंवा नाश नव्हे. हे भगवान बुद्धाने सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथ पिंडिकाच्या आश्रमात वास करीत होते. सारिपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होते. भिक्षूंना उद्देशून भगवान म्हणाले, भिक्षूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही उत्तराधिकारी व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे मी तुम्हाला धम्माचा उत्तराधिकारी म्हणजे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारिपुत्त मागे राहिले आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्याची विनंती केली. तेव्हा सारिपुत्त म्हणाले, भिक्षूंनो, लोभ हा द्वेष आहे, द्वेष हा दोष आहे. लोभ हा दोष आहे आणि द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालवण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहावायला शिकवितो, जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निर्वाण यांकडे घेऊन जातो. हा मध्यम मार्ग कोणता? मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्गच होय, त्याशिवाय दुसरा नाही. हाच मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न म्हणजे व्यायाम आणि सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्खूंनो, हा मध्यम मार्ग होय. भिक्खूंनो, क्रोध वाईट आहे, द्वेष वाईट आहे, ईर्ष्या वाईट आहे, मत्सर वाईट आहे, कृपणता वाईट आहे, लालचीपणा वाईट आहे, ढोंग वाईट आहे, लबाडी वाईट आहे, उद्धटपणा वाईट आहे, मोह वाईट आहे, प्रमाद वाईट आहे. हे सर्व दृष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्याच्या योगाने पहा, दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निर्वाण यांच्याकडे घेऊन जातो. पण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारिपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून फार आनंद झाला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो हाच आहे की तो निष्कलंकतेचा मार्ग आहे. याशिवाय निब्बाणाचा अर्थ
इतर अर्थ कोणीही काढू नये. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. संपूर्ण उच्छेदवाद हे एक टोक आहे आणि परिनिब्बाण हे दुसरे टोक. ही दोन्ही टोके आहेत. ही दोन्ही टोके विरुद्ध आहेत आणि निब्बाण हा त्यांच्यातील मध्यम मार्ग होय. याप्रमाणे निब्बाणाला योग्यपणे समजून घेता लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधी मनातील गोंधळ नाहीसा होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.